आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। धुळ्यात उद्धव सेनेकडून मंत्र्यांच्या इज्जतीचा पंचनामा, पोस्टरला शेण फासून राजीनाम्याची मागणी। मार्मिक टोले हाणणाऱ्या फलकांनी वेधले धुळेकरांचे लक्ष। उद्धव सैनिकांनी भ्रष्ट मंत्र्याविरोधात जन आक्रोश मोर्चा, पोस्टरला शेण फासले। निवडणूक आयोगाविरोधात उद्धव सेनेने केलेले आंदोलन ताजे असतानाच आज पुन्हा उद्धव सैनिकांनी भ्रष्ट मंत्र्यांविरोधात जन आक्रोश मोर्चा काढला। यावेळी सत्ताधारी मंत्र्यांच्या इज्जतीचा पुरता पंचनामा करण्यात आला। मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांनी मार्मिक टोले हाणणारे पोस्टर्स हातात उंचावलेले होते। या फलकांनी शहराचे लक्ष वेधून घेतले। या मोर्चाला शिवसेना उबाटा मध्यवर्ती कार्यालयापासून सुरुवात झाली। त्यानंतर हा मोर्चा नवी महापालिका आग्रा रोड मार्गे जुन्या महापालिकेजवळ आला। तेथे महायुतीतील 5 मंत्र्यांच्या पोस्टरला शेण फासण्यात आले। शिवसेना उबाटा पक्षाचे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख तथा उपनेते अशोक धात्रक यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला। मोर्चात पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके, नरेंद्र परदेशी, भूपेंद्र लहामगे, भगवान करणकाळ, महानगर प्रमुख धीरज पाटील, प्रशांत भदाने, शानाभाऊ सोनवणे, किशोर वाघ, मंगेश पवार, भरत राजपूर, चंद्रकांत देसले, बाबाजी पाटील, जनार्दन मासुळे, तुषार गवळी, महिला आघाडीच्या संगीता जोशी, जयश्री वानखेडे, सुनीता शिरसाट, अरुणा मोरे, अरुस्तुल पारदी, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, सुनील पाटील, निंबा मराठे, डॉक्टर अनिल पाटील, सोमनाथ चौधरी, चंद्रकांत हजारे, अण्णा फुलपगारे, शिवाजी शिरसाळे, हेमराज पाटील, प्रकाश वाघ, महादू गवळी, कपिल लिंगायत, पंकज भारसकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भ्रष्ट मंत्र्यांनो राजीनामा द्या। महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची एक प्रकरणे चव्हाट्यावर येत आहेत। मंत्री संजय शिरसाट यांच्या रूममध्ये पैशांची बॅग असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। गृहमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावावर डान्स बार असल्याचे उघड झाले। माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी खेळतात, तसेच नामदार गिरीश महाजन हे यंत्रणेला आपल्या इशाऱ्यावर नाचवतात। महायुतीतील मंत्र्यांचे नाव हनी ट्रॅपमध्ये येतं। मंत्री भरत गोगावले यांचे अघोरी पूजा करतानाचे व्हिडिओ व्हायरल होतात। या सर्व मंत्र्यांनी पुरोगामी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावित्र्य भंग केले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना पाठीशी घालत आहेत। मुख्यमंत्र्यांनी असे भ्रष्ट मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। आग्रा रोडवरून मोर्चा मार्गस्थ। नवी महापालिका आग्रा रोड येथून हा मोर्चा जुन्या महापालिकेसमोर धडकला। त्या ठिकाणी महिला पदाधिकाऱ्यांनी मंत्री संजय शिरसाट, गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, योगेश कदम आणि भरत गोगावले यांच्या पोस्टरला शेण फासून चपलांचा मारही दिला। तसेच हे सर्व मंत्री भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। उद्धव सैनिकांकडून पुन्हा पोस्टरचा घाव। मोर्चात सहभागी झालेल्या उद्धव सैनिकांनी महायुतीच्या मंत्र्यांचे फोटो, त्यांचे व्यंगचित्र झळकावले। त्या फलकांवरील मजकूर हा सत्ताधाऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवून आणखी घाव करणारा होता। अशी ही बनवाबनवी। माझ्या राज्याचा मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकला वाटतं। माझ्या राज्याचा मंत्री डान्स बार चालवतो। माझ्या राज्याचा मंत्री विधिमंडळात रमी खेळतो, असा मजकूर या फलकांवर होता। तसेच नामदार गिरीश महाजन हे यंत्रणेला कटपुतळी बनवून नाचवतानाचेही पोस्टर झळकविण्यात आले। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। विधानसभेमध्ये आपण पाहिलं मंत्री पत्ते खेळतायत। राज्याचे गृहराज्यमंत्री आईच्या नावाने दारूचा बार चालवून बायांना नाचवतायत। संजय शिरसाट बेडरूम मध्ये पैशाच्या बागा ठेवून बापाचा पैसा म्हणतायत। एक मंत्री या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अघोरी पूजा करून ओम भट स्वा म्हणतायत। हे असे सगळे कलंकित मंत्री ज्यांनी या महाराष्ट्राचा इतिहास कलंकित केला, या राज्याला लाज वाटेल अशी परिस्थिती निर्माण केली। त्यांचा राजीनामा मागण्याकरता अनेक वेळा राज्याचे विरोधी पक्षनेते, राज्यातील सर्व विरोधी पक्षनेत्यांनी राज्यपालांकडे मागणी केली, मुख्यमंत्र्यांना सांगितलं, पण मुख्यमंत्री
आव तर सज्जनतेचा आणतात आणि यांना सगळ्यांना पंखाखाली झाकण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसच करतायत. या सगळ्यांचा, या 40 चोरांचा सरदार अलिबाबा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. आणि म्हणून अलिबाबा 40 चोर चले जाओ हा संदेश देण्याकरता आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आमचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, आमचे शहर प्रमुख धीरज पाटील असतील, भूपेंद्र लांडगे असतील, सर्व आमच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने नेतृत्वाने हा मोर्चा जनतेच्या वतीने आम्ही या ठिकाणी काढलाय. आणि अपेक्षा आहे हे नालायक सरकार राजीनामा देणार नाही, पण जनतेच्या समोर आम्ही यांची वस्तुस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न केलाय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.